हाय हॅलो गुड मॉर्निंग तर म्हणणार नाहीच आहे, कारण सूर्यनारायण ऑलरेडी डोक्याच्या वर पोचले असत. त्याच्यामुळे आता गुड आफ्टरनून म्हणेन. आणि आता मी निघाले तिटायच्या देवळाच्या वर्धापन देण्यासाठी. तर आत्ताच वाजले दुपारचे 12:30 आणि हिमार जाम लागता, पण बरीच लोक मेन रस्त्यानं जातात. पण आज जरा मी तुमका शॉर्टकटची वाट दाखवते. तर आज जरा परबवाडी तिटाई देवीच्या दर्शनासाठी शॉर्टकटच्या रस्त्यानं जाऊन बघा. तर ही साधे पायवाट झाली की नंतर तुमका रस्तो लागतो. या रस्त्यानं तुम्ही सरळ जाऊ शकताय देवळापर्यंत. तर पुढे जी तुमका ही एक पायवाट आणि एक रस्तो दिसतात, या मेन रस्त्यानं तुम्ही गेलात तरी पण तुम्ही देवळापर्यंत पोहोचणार आहात. पण ह्या पायवाटेने गेलात तर तुम्ही मळ्यातून तिथून पण एक पायवाट बांधलेली आहे चांगली, त्या वाटेने सुद्धा तुम्ही देवळापर्यंत प्रॉपर पोहोचू शकताय. तर मग मी ह्या पायवाटेने जाणार आहे. दुपारची देवळात जाऊ निघालो खरी, पण हिमार जाम लागत होता. पण त्याच्यात पण आम्ही आंब्याच्या झाडाची सावली शोधल्या आणि थंय 5 मिनिट उभी राहिलो. तर तेवढ्यातच आमका एक बारको पोरगो नारळ घेऊन देवळात जाताना दिसलो. मी तुमका बोलले त्याप्रमाणे ही बघा सर, मळ्यातनं सुद्धा पायवाट बांधलेली आहे. ही वाट प्रॉपर देवळापर्यंत जाता. ह्या वाटेने सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. ह्या मराठी शाळेकडून तुम्ही स्ट्रेट गेलात की तुमका देऊळ दिसतलाच असा. पण तुमका मी आता माझ्या नजरेने आणि माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून काय वेगळा दिसतात तुमका दाखवते. ॲक्च्युली मला सकाळी लवकर जायचं होतं देवळात, पण सो कॉल आमच्या घरातल्या काही माणसांमुळे मला उशीर झालो देवळात जाऊ. तर ह्या शाळेकडे झाडाची फुलं मस्त फुललेली दिसतात. आणि आता फायनली आपण देवळाकडे इलो. भाई साहेब हे बघा, देऊ तुमका दिसता की नाही माहिती नाही बघा, पण ॲक्च्युली मी ट्राय तर करेन देऊ दिसता बघायचं. फायनली मी देवळाकडे पोचले आणि आतमध्ये वाटतं भजन चालू आहे, आवाज येतात स्पीकरवर. तर नमस्कार करूया देविकादी जाऊन. देवळात जाऊन देवीचं दर्शन घेतले, ओटी भरलं आणि नंतर आम्ही बाहेर निघालो महाप्रसादासाठी. तर बाहेर बघतो तर काय आमचे सर तिकडे जेवण वाढत होते. आणि थोड्या वेळाने मग आम्ही सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतलो. देवात थोड्या वेळ जरा शांत बसलो. तर भजन वगैरे चालू होता आणि नंतर आम्ही थोड्या वेळाने घरात जाऊन निघालो.